नमस्कार. ज्याला घडेना पंढरी त्याने यावे ब्रह्मपुरी. हा अभंग काही दिवस झाले आहेत की सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ह्या अभंगाच्या मागचे तथ्य काय आहे, ह्याची उत्पत्ती कुठून झाली, ब्रह्मपुरी स्थानाचे महत्त्व काय, ह्या गोष्टींवर आज मी चर्चा करणार आहे. मी अद्वैत विप्र, ब्रह्मपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संस्थापक श्री संत तुका विप्र यांचा 8वा वंशज. ज्याला घडेना पंढरी त्याने यावे ब्रह्मपुरी, हे जे वाक्य आपण म्हणतो हे संत तुका विप्रांच्या एका प्रसिद्ध अभंगातून घेतले जाते. तो अभंग असा की, जयासी न घडे पंढरीची वारी, यावे ब्रह्मपुरी एक वेळ, मार्गशीर्ष मासी होतो हा उत्सव, जमताती देव सकळीक, अमातिथी पर्व कृष्ण खेळे काला, वाटे भूदेवाला स्वानंदाणे. तुका विप्र म्हणे सत्य अनुभव, साधू संत सर्व घेती तेथे. तर ह्या अभंगाच्या अर्थानुसार आपल्याला असं कळतं की मार्गशीर्ष मासात जी अमावस्या येते, ज्याला आपण दर्शवेळा अमावस्या असे म्हणतो, त्या दर्शवेळा अमावस्येला सर्व देव ब्रह्मपुरी ह्या ठिकाणी जमतात. कृष्ण स्वतः काला खेळतो आणि तो स्वानंदाने त्यांच्या भक्तांना वाटतो. तर ब्रह्मपुरी यात्रेविषयी आपण थोडी माहिती घेतली. तर या यात्रेचा इतिहास काय, ती कधी सुरू झाली, ती कोणामुळे सुरू झाली, यावर आपण चर्चा करूया. श्री संत तुका विप्र हे रहिमतपूर येथील विपट घराण्यातील एक महान पुरुष होऊन गेले. भागवत संप्रदायी संत होते ते. त्यांनी त्यांच्या तपासाठी रहिमतपूर, जे पूर्वी श्रीरामनगरी ह्या नावाने ओळखले जात होते, त्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले कृष्णातटीचे ब्रह्मपूर हे स्थान निवडले. ब्रह्मपुरीला ब्रह्मपूर, ब्रह्मपीठ आदी नावाने संबोधले जाते. संत तुकाविप्र यांच्या अभंगांमध्ये ब्रह्मपुरीचं महत्त्व असं वर्णन करतात की, येथे सप्तऋषींचे पीठ होते. इथे स्वतः ब्रह्माने वास केला होता. पुराण काळापासून सर्व देव इथे येऊन भक्तीचा प्रसार करीत, यज्ञ करीत. तर अशा ह्या पुण्य आणि पवित्र स्थळात तुकाविप्रांनी आपली साधना सुरू केली. साधनेच्या सुरुवातीला तुकाविप्रांनी प्रत्येक दिवशी कीर्तन असा हा संकल्प घेतला. तुकाविप्रांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दररोज हरिकीर्तन केले. त्यांच्या कीर्तनामुळे त्यांची प्रसिद्धी पसरली आणि रहिमतपूरच्या पंचक्रोशीतील लोक ब्रह्मपुरी येथे येऊ लागली. सर्व लोकांना विठ्ठल हा मंत्र संत तुकाविप्र देत असत. गावातील माणकरी लोकांनी, भक्त संप्रदायाने संत तुकाविप्र यांना एक विनंती केली की ब्रह्मपुरी ह्या ठिकाणी श्री विठ्ठलाचे व रुक्मिणीचे एक मंदिर असावे. तुकाविप्रांनी ह्या प्रसंगावर एक प्रश्न केला. त्या प्रश्नात तुकाविप्र असे म्हणतात, इथे काय एवढी मंदिरं असताना ब्रह्मपुरी येथे तुम्हाला विठ्ठलाचे मंदिर का हवे? तर त्यावेळेस तेथील सत्शिष्यांनी असे उत्तर दिले की, सगुण मूर्तीच्या पूजेने आम्हाला विठ्ठल सहज भेटतो असे तुमचेच म्हणणे आहे आणि नामसाधनेच्या मार्गाने आम्हाला मुक्तीचा लाभ होतो. तुकाविप्र प्रसन्न झाले व त्यांनी सर्व भक्तांची मागणी मान्य केली. तुकाविप्रांनी मार्गशीर्ष मासात कृष्ण पक्षात द्वादशी, एकादशीपासून ते अमावस्येपर्यंत कीर्तनाचा प्रसंग उभा केला. एकादशीपासून ते त्रयोदशीपर्यंत त्यांनी अखंड हरिकीर्तन, नामसंकीर्तन केले. चतुर्दशीच्या दिवशी दिंडी निघाली. देवालय आधीच उभारले गेले होते, पण देवालयात मूर्ती आणण्याचे काम हे स्वतः संत तुकाविप्र व त्यांच्या पत्नी माता सगुणा यांनी करायचे होते. चतुर्दशीच्या दिवशी
काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी संत तुकाविप्र ह्यांनी सर्व समाजाला, सर्व भक्त संप्रदायाला विठ्ठल नामामध्ये दंग करून त्यांचे देहबाण हरवून टाकले. त्यावेळेस संत तुकाविप्र ह्यांनी ब्रह्मपुरीच्या मुख्य स्थानापासून शिवनाथाच्या पुढे असलेल्या काळडोहामध्ये उड्या मारल्या. सपत्नीक संत तुकाविप्र व माता सगुणा ह्यांनी काळडोहाच्या तळाशी जाऊन लक्ष्मीनारायण ह्यांची भेट घेतली. संत तुकाविप्रांच्या संत तुकाविप्र यांच्या मणीची इच्छा होती की लक्ष्मीनारायणांनी विठ्ठल व रुक्मिणीचे मूर्त रूप घ्यावे. तर संत तुकाविप्र व माता सगुणा ह्यांच्या इच्छेखातर स्वतः भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांनी विठ्ठल व रुक्मिणी ह्यांच्या सुंदर मूर्तीचे स्वरूप घेतले. दोन्ही संत तुकाविप्र व माता सगुणेंनी दोन्ही मूर्त्या बाहेर आणल्या. काळडोहातून आणलेल्या मूर्त्या जेव्हा नदीच्या बाहेर आल्या तेव्हा सर्व लोकांना भान आले. सर्व लोक दिंडी घेऊन शिवनाथाच्या पुढे मूर्त्यांना घेण्यासाठी टाळ, वीणा, मृदंग ह्यासहित आल्या. संत तुकाविप्र व माता सगुणा तसेच विठ्ठल व रुक्मिणी देवतांच्या नामाचा गजर चालू झाला. अशा ह्या नामघोषात दिंडी कृष्णा नदीवरून मुख्य स्थानी म्हणजे गर्भगृहात विठ्ठल मंदिरात निघाली. सर्व वेदोक्त ब्राह्मण व वेदांती अग्निहोत्री अशा सर्व धार्मिक अधिकार असणाऱ्या पंडितांनी ब्रह्मपुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मूर्त्यांची स्थापना केली. विठ्ठल मूर्त्यांची स्थापना केल्यानंतर अखंड हरिनाम व हरिकीर्तन झालं. त्यानंतर चतुर्दशीच्या रात्री पूर्ण जागर करून अमावस्येच्या दिवशी काला घडवण्यात आला. हाच तो अमावस्येचा दिवस ज्याला मार्गशीर्ष वेळा अमावस्या असे म्हणतात. ह्या मार्गशीर्ष वेळा अमावस्येच्या दिवशी संत तुकाविप्र व माता सगुणा तसेच सर्व पंचक्रोशीतील भागवत भक्त ह्यांसोबत स्वतः श्री विठ्ठल व माता रुक्मिणी आले व काला खेळले व त्यांनी सर्व ब्राह्मणांना व तेथील भक्तांना तो काला वाटला. ह्या प्रसंगामुळे ब्रह्मपुरी स्थानाची महती पूर्ण पंचक्रोशीत व राष्ट्रभरात पसरली. त्यानंतर सतत 250 वर्षांपासून जास्त ब्रह्मपुरीची यात्रा तशीच भरत आहे व अजूनही भक्तजन ह्या यात्रेचा लाभ घेण्यासाठी येतात. सर्व भक्तांचा व संत महंताचा असा विश्वास आहे की जरी तुकाविप्र ह्यांनी समाधी घेतली असेल तरी मार्गशीर्ष मासातील दर्शवेळा अमावस्येला म्हणजेच ब्रह्मपुरीच्या यात्रेला अजूनही स्वतः विठ्ठल व रुक्मिणी माता येतात आणि त्यांच्या भक्तांवर प्रेमाचा वर्षाव करतात. तर सर्व भक्त अजूनही विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेण्यासाठी ब्रह्मपुरी येथे गर्दी करतात.